विदिन अ सिंगल आवर मी कंपनीमधून बाहेर पडलो आणि स्वतःच्या बिझनेसवर फोकस केला. सगळेजण घाबरले होते, काहीच माहित नव्हतं. सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जे प्रत्येक वेळेस लोकांच्या मदतीसाठी कंटिन्यू धावून जातो. तुमचं नेट वर्किंग नेट असेट डेव्हलप करतात. जवळजवळ 10 फॅमिली पासून 3,500 फॅमिली पर्यंत त्यांनी सर्व केले आणि त्यापेक्षा अनेक लोकांना, लाखो लोकांना अशीच मदत. नमस्कार, आज MLA टॉक शोच्या पहिल्या सीझन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपलं आजचं लाईफ धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे आणि अनप्रिडिक्टेबल आहे. कुठल्याही क्षणी कुठला डिसीज कोणाला होईल किंवा कधी कुठली गाडी आपल्याला धडकून जाईल हे आपण कधीच सांगू शकत नाही. आपलं लाईफ सिक्युअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आजच्या आमच्या नवीन गेस्ट बोलवले आहे, जे हेल्थ इन्शुरन्स मध्ये खूप प्रसिद्ध नाव आहे, अमोल निगाडे सर. नमस्कार. सर्वात प्रथम MLBNच्या सर्व महिला मेंबरांना आता जस्ट जागतिक महिला दिन होऊन गेला, तर त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मनापासून स्वागत आहे या टॉक शो मध्ये. आजचा एपिसोड खूप सुंदर होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, कारण बऱ्याचशा सरप्राईज गिफ्ट पण असतील तुमच्यासाठी सुद्धा. तर अमोल, आपण चालू करूया आपल्या पुढच्या प्रश्नापासून. तर तुमची इन्शुरन्सची जर्नी कशी चालू झाली? तसं पाहायला गेलं तर या बिझनेसमध्ये मी एक ऍक्सिडेंटली आलो इनिशियल लेवलला. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर कोर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी लास्ट 10 इयर्स जॉब पण केलेला आहे किर्लोस्कर न्यूमॅटिक मध्ये. पण जसं हे 2008 पासून मी या इंडस्ट्रीशी कनेक्ट आहे, पण जस्ट मला मुलगा झाला पहिला 2011 मध्ये. त्याच्यानंतर मी थोडा सिरियसली झालो की लायबिलिटीज वाढत आहेत, बाकीच्या गोष्टी वाढत आहेत, तसं माझं इन्कम बाकीच्या गोष्टी वाढल्या पाहिजे. तर थोडा आणि फायनान्स हे सेक्टर माझं थोडं आवडीचं होतं किंवा पॅशन होती, हे पण आयडेंटिफाय झालेलं होतं. तर थोडा सिरियस झालो या इंडस्ट्रीविषयी. मग पार्ट टाइम बऱ्याच गोष्टी, स्वतःला डेव्हलपमेंट, ट्रेनिंग, एज्युकेशन इकडे फोकस करू लागलो. आणि डे बाय डे जेव्हा त्या इंडस्ट्रीमध्ये कनेक्ट होत गेलो तेव्हा त्या इंडस्ट्रीची डेप्थ पण लक्षात आली आणि त्यामुळे अपोजिटली फोकस हा पूर्ण त्या इंडस्ट्रीकडे गेला. आणि फायनली 2017 मध्ये 1 जानेवारी 2017 विदिन एका तासात मी माझा कॉल घेतला की मी रिझाईन करून फुल टाइम मध्ये येतो. सिंगल डे मध्ये मी रिझाईन कंपनीला दिलं. कंपनीने सांगितलं तुम्हाला नोटीस पिरियड द्यावे लागेल, पण मला मी म्हटलं मी 3 महिने देणार नाही. तर व्हॉट एव्हर त्याचं रिप्लेसमेंट जे आहे 3 महिन्याचं मला जे बेसिक सॅलरी वगैरे मी तो चेक ऍक्च्युली कंपनीला देऊन टाकला. विदिन अ सिंगल आवर मी कंपनीमधून बाहेर पडलो आणि स्वतःच्या बिझनेसवर फोकस केला. आणि या पद्धतीने माझी जर्नी स्टार्ट झाली. जस्ट कोविडच्या 1 वर्ष अगोदर मी थोडं हेल्थ इन्शुरन्ससाठी सिरियसली झालेलो होतो स्वतःहून. आणि त्याचाच इम्पॅक्ट असा झाला की कोविडमध्ये सगळं डिस्टर्ब होते सगळे, आणि हेल्थ इन्शुरन्स बिझनेसचं डिमांड एवढी होती मार्केटमधून. तर त्या पिरियडमध्ये ऑलरेडी मी कनेक्टेड होतो, ऑलरेडी त्या बिझनेस रिलेटेड सगळ्या गोष्टी माझ्याकडे क्लिअरिटी होती. तर ऑटोमॅटिकली मी दिवसभर बसून क्लोजिंग आणि याच गोष्टी करायचो. म्हणजे ज्यांना कुणालाही काम नव्हतं त्या पिरियडमध्ये मी फुल डे ऑफिसमध्ये सकाळी 8 पासून रात्री 10 वाजेपर्यंत फक्त हेल्थ इन्शुरन्सच नाही, त्या पिरियडमध्ये लोकांना बेड मिळवून देणे, प्लाझ्मा मिळवून देणे, ब्लड मिळवून देणे, अशा सुद्धा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत गेलो. तर अशी सर्व्हिसेस देत गेलो, त्यामुळे बाय डिफॉल्ट माझ्याकडे बिझनेसचा फ्लो ऑटोमॅटिकली वाढत गेला. म्हणजे आज देवाच्या कृपेने किंवा जे काय आपलं नियत आहे आपल्या बिझनेसकडे बघण्याची, त्याच्या कृपेने आज मला कुठेही कॉलला जायला लागलं नाही. माझे जे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत तिथूनच मला रेफरन्स जनरेट होतं. आता माझ्याकडे जवळजवळ 700+ इन्क्वायरी झालेला डाटा पेंडिंग आहे, की जो फॉलोअपसाठी मला आज मी ती सिस्टीम डेव्हलप करतोय. तर या पद्धतीनं माझी या इंडस्ट्रीमध्ये याच्याच बरोबर पॅरलली मग म्युच्युअल फंड्स असू द्या, तुमचं SME, कॉर्पोरेट इन्शुरन्स, आज मी सगळ्या प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस वगैरे डील करतोय. स्वतःचं माझं 1100 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे आणि सध्या माझ्याकडे 5 लोक माझ्या बरोबर आहेत. आणि ऍट द म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत माझं टार्गेट आहे की माझ्याकडे कमीत कमी 10 लोक असली पाहिजे आणि डेफिनेटली ती होतील, नो डाऊट. या पद्धतीनेच आम्ही पुढे जाऊ. जेवढे तुमचे मेंटॉर जास्त तेवढी तुमची ग्रोथ जास्त. त्यामुळे प्रत्येक सेगमेंटमध्ये कुठे तर जिथं आपल्याला फील होतो एखादा माणूस, तर त्यांच्याशी कनेक्ट व्हा. ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि इनडायरेक्टली तो तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंटेशनसाठी फायदा. निश्चित हे तुमचं मोठेपण आहे की तुम्हाला खूप साऱ्या लोकांकडून खूप काही गोष्टी शिकायच्या असतात. आणि आज आपण तुम्ही पाहत आहात अमोल निगाडे, इन्शुरन्स, हेल्थ अँड इन्शुरन्स मधलं एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जे प्रत्येक वेळेस लोकांच्या मदतीसाठी कंटिन्यू धावून जातो. अमोल भाऊ, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
जेव्हा विमा आणि गुंतवणूक बद्दल लोकांच्या मनात काहीतरी गैरसमज असतात, तर तुम्हाला काय वाटतं की काय काय गैरसमज असतात? काय होतं, आजकाल बरेच कॉर्पोरेट कल्चर किंवा एज्युकेटेड लोक बाकीच्या गोष्टी आहेत, पण ते आज त्यांच्या फील्डमध्ये सो कॉल्ड म्हणजे हाय लेवलला टॉप लेवलला आहे, त्यांच्या इंडस्ट्री रिलेटेड त्यांच्या कामाच्या रिलेटेड त्यांच्याकडे भरपूर नॉलेज आहे. पण हे जेव्हा विमा, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट हे जेव्हा कन्सेप्ट येतात तर ते कसं असतं, बऱ्याच जणांना IQ माहिती असते किंवा सर्कलमध्ये काहीतरी डिस्कशन झालेलं असतं आणि इफ्स अँड बट्स बरेच आलेले असतात. मग लोकांना काय वाटतं हेच खरं, पण त्या माणसाला त्या रिलेटेड किती नॉलेज आहे हे कोणीही बघत नाही. त्याला काय वाटतं त्यांनी सांगितलं म्हणजे तेच खरं आहे. कदाचित ते खरं पण असू शकेल, पण एका दुसऱ्या साईडला जर बघितलं, आज बरेच जे फायनान्शियली वेल नोन लोक आहेत किंवा एखादं कॉर्पोरेट स्ट्रक्चर जरी बघितलं, त्याच्यात सगळ्यात मेन गाभा कोणतं? फायनान्स. मग तिथे सुद्धा फायनान्स बघताना तिथल्या सगळ्या गोष्टीचं, एखादी कॉर्पोरेट इंडस्ट्री आहे ती कॉर्पोरेट पूर्ण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, त्यांची मॅन पॉवर असू द्या, त्यांची मशीन पॉवर असू द्या, त्यांचाही इन्शुरन्स करतात इनिशियली. काय करतात? अनसर्टन एखादी सरप्राईज ऍक्टिव्हिटी झाली तर फायनान्शियली डिस्टर्ब व्हायला नको, हे त्या लेवलला ते लोक विचार करतात. तर इंडिव्हिज्युअल लोकांनी सुद्धा 100% प्रायोरिटीवर या गोष्टींचा बेसिकली विचार करणं गरजेचं आहे. सो खूप सुंदर नॉलेज देत आहे तुम्ही. थँक्यू फॉर शेअरिंग. आमचा ग्रुप हा महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन हा वुमन एम्पॉवरमेंटवर काम करतो. तर महिलांना फायनान्शियली प्लॅनिंगसाठी काय करायला पाहिजे? आज तसं बघायला गेलं तर आपण भारतासारख्या कंट्रीमध्ये राहतोय, हा आपल्याला एक दैवी योग आहे किंवा आपण एक सुसंस्कृत कंट्रीमध्ये राहतोय की ज्याचा बेस हा खूप स्ट्रॉंग आहे. आज बरेच जगातल्या मोस्ट ऑफ कंट्री आपला जी संस्कृती आपली त्याला फॉलो करायला लागली आणि आपण त्यांना फॉलो करतोय, तर आपण कुठं तर रिव्हर्स जातोय हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पण घरातल्या माझ्या ज्या काही गरजा आहेत, घरातल्या अडचणी आहेत, तर तिथं कोण जास्त कनेक्ट असतं? तर घरातली ऑब्व्हियसली महिला. तर तिला बारीक सारी गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी माहीत असतात. तर तिच्या परीने तिला जे काही घरात म्हणजे जो माणूस घरात जो कमवतो तो मंथली देत असतो, त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं आणि त्याच्यातून काहीतरी पार्ट सेव्हिंग करून मग ते कुठं तर गोल्ड घे, कुठं तर काहीतरी BC लाव किंवा किट्टी चालव, हे अशा गोष्टी ही महिला आपली करत आलेली. ह्याला थोडं एक्सप्लेन केलं तर ऑटोमॅटिकली महिलांच्या दृष्टीने सुद्धा आज महिलांचं तसं बघायला गेलं थोडं इमोशनल टच म्हणतात. आपल्या इंडियामध्ये गोल्ड हा इमोशनल टच आहे, बऱ्याच गोल्ड करत. तर त्याच्याऐवजी तुम्ही थोडा ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट कडे न बघता आज ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, म्युच्युअल फंड असेल, बाकीच्या गोष्टी आहेत, तिथं थोडं कनेक्ट व्हा, तिथे इन्व्हेस्टमेंट करा. डेफिनेटली तुम्हाला कंपाऊंडिंग इम्पॅक्ट हा मिळेल. असं नाहीये की काही लेडीज ह्याच्याकडे वळल्या नाहीयेत गुंतवणुकीकडे, पण गुंतवणुकीकडे वळल्यानंतर पण त्यात काही रिस्क फॅक्टर्स असतात. तर ते कोणते रिस्क फॅक्टर तुम्हाला असं वाटतं? रिस्क फॅक्टर म्हणण्यापेक्षा काय असतं, ऍक्च्युअली कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना म्हणजे आज इव्हन तो आपण कोणत्याही डॉक्टरकडे जेव्हा गेलो तर डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला कधीच तो डायरेक्ट ट्रीटमेंट देत नाही. तो पहिल्यांदा काहीतरी डाटा आपल्याला विचारतो किंवा तुमचं काय त्रास झाला, किती दिवसापासून झाला, मागील 4-5 दिवसात तुम्ही काय वेगळं खाल्लंय का, फिरलाय का, ट्रॅव्हल केलाय का, काय विचारतो. तर त्याला त्या रूट कॉज पर्यंत यायचं असतं. सेम फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये सुद्धा या गोष्टी करताना बेसिक्स म्हणजे सगळ्यांचाच बेस जो आहे तो सेम असेल सांगता येत नाही. बऱ्याच जणांच्या लायबिलिटीज वेगवेगळे आहेत, बऱ्याच जणांच्या रिक्वायरमेंट वेगवेगळे आहेत, बऱ्याच जणांचे गोल वेगवेगळे आहेत. तर तिथं जाऊन कनेक्ट होणं खूप गरजेचं असतं आणि बेसिकली तिथं जर कनेक्ट झालं ना मग त्याला रिलेट होणारे जे प्रोडक्ट येतील तर कोणीही डिसॅटिस्फाय होणार नाही. कारण का, तर ज्या गोष्टींसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा ज्या गोष्टींसाठी आपण करू तर डेफिनेटली तुमच्या कम्प्लीट होतील, तेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शन लेवल्स 100% इन्क्रीजच झालेला असेल आणि तुम्ही त्यामुळे डेफिनेटली डे बाय डे तुमची इन्व्हेस्टमेंट बाकीच्या गोष्टी हा अपग्रेडच करत. लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की कुठला माझा गोल आहे, मला कार घ्यायची, मला मुलीचं लग्न करायचंय किंवा मला शिक्षण करायचंय किंवा घर घ्यायचंय. जर तसा गोल ओरिएंटेड तुम्ही प्लॅन सिलेक्ट केला किंवा तशी इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट केली तर निश्चित तुमचे रिस्क फॅक्टर कमी होतील. फायनान्शियल अवेअरनेस किंवा इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट याचं बऱ्यापैकी सगळ्यांना नॉलेज आहे. इन्व्हेस्टमेंट लोक त्याला किती त्याच्यात पार्ट करतात हा भाग नंतरच आहे. नॉलेज हे बऱ्यापैकी सगळ्यांना आहे, पण जो एक सो कॉल्ड रिच क्राऊड आहे किंवा जो HNI क्राऊड आहे तो त्याला खूप क्लॅरिटी आहे. त्यामुळे ते इव्हन माझ्याकडे बरेच डॉक्टर क्लायंटल आहे, तर ते प्रत्येक वेळी जेव्हा आमची मीटिंग होती किंवा काय तर मला मुलाच्या एज्युकेशनसाठी कमीत कमी 5 करोडचा फंड क्रिएट करायचा आहे, मला हेल्थ इन्शुरन्स कमीत कमी 1 करोडचा समेशन पाहिजे, मला टर्म इन्शुरन्स कमीत कमी 5 करोडचा, म्हणजे एवढी क्लिअरिटी त्यांना ऑलरेडी असते.
मग तिथून पुढे आमचं पाठ चालू होतं. पण सेम वे एक मिडल क्लास किंवा लोअर क्लास जी फॅमिली आहे तिथे त्यांना पण आज ह्या गोष्टींचा सगळा अवेअरनेस आहे, पण ते ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात किंवा त्यांना असं प्रायोरिटी वाटत नाही. बघू आपण जेव्हा गरज पडेल किंवा ज्यावेळेस काय होईल तेव्हा बघू, असा एक माइंडसेट असतो. तर याच्यावरून एक लक्षात आलं की आपल्या इंडियामध्ये किंवा आत्ताचा जो करंट आहे एक फायनान्शियली जो डेव्हलप्ड क्राऊड आहे तो अजून पुढेच जातोय किंवा फायनान्शियली ग्रोथच होते. पण जो मिडल क्लास आणि जो लोअर क्लास आहे तो काय होतो त्या या म्हणजे एज्युकेशन असू द्या मुलींचं किंवा मुलांचं, मुलीचं लग्न असू द्या किंवा एखादा आजारपण एक अचानक म्हणजे सरप्राईजली एखादा इन्सिडेंट झाला आणि इन्सिडेंट घडला त्या केसमध्ये तो काय करतो मग लोन काढ बॉरोन घे, त्याच्यातून तो अजून फायनान्शियली डाऊन होतो आणि हे पुढे वाढतच चाललं. तर याला कुठं तर थांबवण्याचं काम हे आमच्यासारख्या इंडस्ट्रीतल्या लोकांचं आहे. तर डेफिनेटली ह्याच्या दृष्टीने आम्ही थोडंफार स्टेप घेऊ आणि त्या लोकांना मॅक्झिमम अवेअर करून या प्रवाहात कसं आणता येईल इकडे थोडा आमचा फोकस यावर्षी नक्कीच आहे. खूप छान, खूप छान. ऍक्च्युली गुंतवणुकीची सुरुवात 18 वर्षापासून चालू करायला पाहिजे. जसं तुम्हाला फर्स्ट जॉब 18-25 वर्षापासून, जसं तुमचा फर्स्ट जॉब लागतोय, मग माझं लग्न आहे, मग माझं घर आहे, मग पुढचं पहिला रेशो आहे किंवा बच्चू आहे, त्याच्यानंतर मग तुमची कार असेल, लायबिलिटीज असतील, मग त्यानंतर गुंतवणूक. सो हे जर असं पूर्ण आपलं जर विजन क्लिअर असेल तर निश्चित आपल्याला ह्यामध्ये खूप बेनिफिट पडू शकतो. आता हा पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे की बिझनेस ग्रोथ आणि नेटवर्किंग यामध्ये ही महत्वाची कशी असेल? मॅडम कुठलाही बिझनेस म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 2007 साली पुण्यामध्ये आलो. आता त्याच्या अगोदर पुण्याचा काही बिझनेसमध्ये आलो. नोकरी करताना कसं असतं तुमचं एक लिमिटेड सर्कल असतं किंवा तुमचा जो कॉर्पोरेट कल्चर किंवा त्या रिलेटेड जे लोक असतात तो नेटवर्किंगचाच पार्ट आहे कंपनीत कॉर्पोरेटमध्ये. पण जेव्हा तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये येतात, कुठलाही बिझनेस तो आजकाल बघू आपण स्वीट मार्ट किंवा आज हॉस्पिटल्स किंवा बाकीचे जे डायग्नोस्टिक लॅब्स वगैरे जे आहेत ते सगळेजण जेव्हा बिझनेसमध्ये येतात त्यांचा मेनली फोकस आहे की नेटवर्किंग कसं ग्रो करता येईल. डायरेक्ट बिझनेस नाही पण नेटवर्किंग कसं ग्रो करता येईल. कारण का आज मॅक्झिमम जर तुम्हाला मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचं नेटवर्किंग नेट असेट डेव्हलप करतं. कारण इनिशियल लेवलला तुमचं जर नेटवर्क नसेल तर नेट असेट कधीच डेव्हलप होणार नाही. आणि सेम वे मी माझं एक्सपिरियन्स सांगितलं की सुरुवातीला माझ्याकडे 8-10 लोक माझ्या ओळखीचे होते, पण त्यांच्याशी मी जेव्हा कनेक्ट झालो त्यांच्याशी वन टू वन करून त्यांचे जे नीड्स क्लिअर करू त्याच लोकांनी मला पुढे डेव्हलप केले त्यांच्या रिलेशन मधले किंवा त्यांचे जे डिअर वन्स आहेत की बाबा ह्याला पण ही गरज आहे तू ह्याला जाऊन भेट किंवा त्यांना फोन करून सांगणे असं असा आमचा मित्र येतोय किंवा आमचा ऍडवायझर येतोय. तर त्याच्यामुळे काय झालं इनडायरेक्टली हा जो कारवाई तो बनत गेला. आज डेफिनेटली माझ्याकडे जवळपास 3,500+ फॅमिलीला मी सर्व्हिस देतोय आणि आज नक्कीच प्राऊड फील होत आहे की इनिशियल लेवलला मी 2007 साली पुण्यामध्ये आलो तर मग 8-10 फॅमिलीज माझ्या कनेक्टेड होत्या. पण आजच्या 3,500+ क्लायंट फॅमिली आहेत आणि बाकीचे जे आहेत त्या वेगळ्या, पण 3,500+ क्लायंट फॅमिलीला मी सर्व्हिस देतो ना मला एक प्राऊड फील असं होतं की मी आज एवढ्या फॅमिलीचा इनडायरेक्टली पार्ट झालो. जस्ट रिसेंटली मी ऍक्च्युली गिफ्ट सिटीमध्ये जाऊन आलो. एक 1-2-3 दिवसाचं एक आमचं ट्रेनिंग होतं. त्या ट्रेनिंगमध्ये मला बऱ्याच क्लिअरिटी आल्या की इंडिया भारत आज बरेच आपले प्राईम मिनिस्टर वगैरे जे म्हणतात $5 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा बाकीच्या गोष्टी, तर ते त्यांचं विजन त्यांनी क्लिअर केलं. त्यांचा रोडमॅप पण तयार आहे आणि त्या दृष्टीने ते सगळी त्यांची टीम असू द्या किंवा त्यांचे सगळे सहकारी असू द्या ते त्यांच्या दृष्टीने चालेल. त्याच्यात माझाही इन्व्हॉल्वमेंट आलं पाहिजे. तर माझं विजन क्लिअर पाहिजे. डेफिनेटली प्रत्येक इंडिव्हिज्युअलची तुमची एक्सपेंडिचर पॉवर जी आहे ती वाढेल आणि इनडायरेक्टली ती वाढल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल, तुमचं कमोडिटी डेव्हलप होईल, मार्केटमधलं म्हणजे काय म्हणतात रोटेशन जे आहे करन्सी रोटेशन ते डेव्हलप होईल आणि इनडायरेक्टली सगळ्या जेवढ्या इंडस्ट्री आहेत त्यांना इनडायरेक्टली ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तर प्रत्येकाने या दृष्टीकडे पॉझिटिव्हली बघा. आणि आम्हाला जेव्हा त्या ट्रेनिंगमध्ये एक टार्गेट दिलं गेलं की 2030 आणि लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, इंडिया इज द लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आज फॉरेन लोक किंवा FI इन्व्हेस्टमेंट जी पद्धतीने येते त्यांना ही गोष्ट लक्षात येते. तर आपण ॲज अ भारतीय किंवा ॲज अ इंडियन म्हणून आपल्याला किती लक्षात येते इकडे पण आपण थोडा फोकस केला पाहिजे. आणि डेफिनेटली आपल्या आज आपण ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटकडे जातोय तर प्रत्येकाला ह्याच्यात स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत. तर प्रत्येकाने त्या दृष्टीने जर बघितलं तर एक अपॉर्च्युनिटी जरी आयडेंटिफाय करून तिथं जरी फोकस केलं डेफिनेटली तुमची ग्रोथ होईल आणि इनडायरेक्टली देशाची ग्रोथ.
जवळजवळ 10 फॅमिलीपासून 3,500 फॅमिलीपर्यंत त्यांनी सर्व्ह केले आणि त्यापेक्षा अनेक लोकांना, लाखो लोकांना अशीच मदत केली ज्याच्या कुठंच काउंटलेस मदत आहे म्हणता येईल, ज्याचा कुठंच गणित नाहीये. सो खूप छान काम करताय अमोल. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नेटवर्किंग मध्ये फायनान्शियल प्लॅनर आणि इन्शुरन्स सारखी कॅटेगरी कशी सगळ्यात महत्वाची ठरते? आज ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आपण म्हणतो इन्शुरन्स इंडस्ट्री किंवा फायनान्शियल प्लॅनर आज बऱ्यापैकी पहिल्या एक साधारणपणे 5 वर्षापूर्वी ऍज अ एजंट म्हणून या लोकांच्याकडे बघितलं जायचं किंवा समाजाचा पण दृष्टिकोन तसा होता किंवा समाजाचं म्हणण्यापेक्षा जे लोक काम करतात ती सर्व्हिस सुद्धा त्याच प्रकारची देत होते कदाचित, त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तसा होता. पण आज बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात. ऍडवायझर हा तो प्लॅनर म्हणून किंवा एकाच गोष्टीवर फोकस न करता, मी सुरुवातीला इनिशियली जसं LIC मधून स्टार्ट केलं, डे बाय डे मी डेव्हलप होत गेलो. मग म्युच्युअल फंड्स, मग हेल्थ इन्शुरन्स, मग कॉर्पोरेट, बाकीच्या गोष्टी. तर आज मी माझ्या सगळ्या म्हणजे माझ्या जर बकेटमध्ये सगळ्या गोष्टी मी सर्व्हिस करतो. कारण का तर माझा एक क्लायंट मला कनेक्ट झाला तर मला त्याला त्याची जी काही नीड आहे कुठलीही असली ती मला त्याला सपोर्ट करता आला पाहिजे. सेम या मार्केटमध्ये याच गोष्टीनं आज प्रत्येकाला गरज आहे. तर फायनान्शियल प्लॅनर हा तिथे असलाच पाहिजे प्रत्येक वेळेस. मग आपण कसं म्हणतो की आज डॉक्टर सुद्धा इनडायरेक्टली ऍडवायझर किंवा कन्सल्टंट. आपण कधीही आजारी पडलो तर डायरेक्ट मेडिसिन मध्ये किंवा मेडिकल मध्ये जाऊन डायरेक्ट मेडिसिन घेतो का नाही घेत? आपण डॉक्टरकडे जातो, त्याला ज्या काही गोष्टी मला त्रास होतोय तो सांगतो, त्याच्यानंतर तो प्रिस्क्राईब करतो, नंतर आपण मेडिकलमध्ये जातो. सेम आज फायनान्शियल प्लॅनिंग करताना ही तीच गरजेचं आहे की मला आज ज्या पद्धतीने माझा आजचा एक्सपिरियन्स आहे आणि उद्याचे फीचर्स माझ्या रिक्वायरमेंट आहे त्या जर तुम्ही क्लिअरली तुमच्या फायनान्शियल प्लॅनर जो कोणी असेल किंवा ऍडवायझर असेल त्याच्या क्वालिटीज वगैरे बघा, तुम्ही त्यांना कनेक्ट होताना. आज मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत चांगल्या पद्धतीने काम करणारे, डेफिनेटली त्यांना कनेक्ट होत, ते तुमच्या दृष्टीने काम करतील 100%. कारण तुम्ही जेवढे ग्रो होतात तेव्हाच ते ग्रो होणार आहेत. हा इनडायरेक्टली रेशो आहे, हा तुम्ही पण लक्षात ठेवा. तर डेफिनेटली तो जेव्हा तुम्ही त्या लोकांशी कनेक्ट व्हाल तर तो तुम्हाला सपोर्टच करेल. सो आपल्या क्लायंटच्या प्रत्येक गोष्टीची गरजेची त्यांनी काळजी घेतली आणि त्यामुळे त्यांचाही ऑटोमॅटिकली ग्रोथ होत गेली. तर खूप छान, ऐकायला खूप छान वाटतंय. आपण थोडंसं पाठीमागे जाऊ कोविडच्या काळामध्ये. तर कोविडच्या काळामध्ये तुम्ही तुमच्याकडून ज्यांनी पॉलिसी घेतली त्याचा तुम्ही कसं सपोर्ट केलं? मॅडम ऍक्च्युली मी एक इन्सिडेंट आवर्जून सांगेन. एक लास्ट 2-2.5 वर्षापूर्वीचा इन्सिडेंट आहे. मी जी गॅरेजला माझी गाडी सर्व्हिसिंगला वगैरे देतो तर तिथे एक वॉशिंग करणारा एक जेंट्स होता. तो बऱ्याच दिवसापासून त्या गॅरेज मधले सगळे ओनर्स वगैरे ते चांगले माझे क्लायंट आहेत. तो बघत होता बऱ्याच गोष्टी आणि तो 2-3 वेळा मला म्हटलं सर मला पण पॉलिसी करायची, मला पण पॉलिसी करायची. ठीक आहे म्हणजे काढू. पण ते नंतर डिस्कशन होत नव्हतं. पण 1-2-3 महिन्यानंतर त्यांच्या मिसेसचे मला 2-3 वेळा फोन आले की सर आम्हाला पॉलिसी काढायची आहे, सर आम्हाला पॉलिसी काढायची आहे. आणि ठीक आहे मॅडम म्हणलं तुम्हाला पॉलिसी काढायची. तर पहिली गोष्ट म्हणजे त्या मॅडम म्हणते सर मला एवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. इंडिया नियर अबाउट काय तर 13 का 12,000 हा प्रीमियम होता त्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा, 3,000 होते. मॅडम त्यावेळेस मला काय माहिती आतून असं वाटलं मॅडम तुम्ही आता मला किती देऊ शकता? त्या म्हटलं 4,000 रुपये मी देऊ शकतो. मॅडम मला पाठवतो. जस्ट मी त्यांनी मला 4,000 रुपये पाठवले. मी त्यांना पॉलिसी कॉपी पाठवली. नंतर त्यांनी नेक्स्ट इन्स्टॉलमेंट मला साधारणपणे 4-5 महिन्यानंतर 5,000 रुपये न मागता दिले. मी त्यांना कधी पण ती फॅमिली खूप म्हणजे जेन्युइन फॅमिली, माझा एक्सपिरियन्स खूप. तर त्यांनी 5,000 पाठवले. त्याच्यानंतर साधारणपणे 1 महिन्यानंतर त्यांचा फोन आला. त्यांच्या मुलाला अपेंडिक्सचा त्रास झाला. अपेंडिक्स जायला झालं, सर्जरी करायला सांगितली होते आणि बुधराणी हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट झाले. त्यांचा जवळजवळ फर्स्ट 98,000चा सेटल झाला आणि त्या सर्जरीमध्ये काही झालं माहित नाही. पण त्यांचा डिस्चार्ज झाल्यानंतर परत त्यांना त्या मुलाला फिवर आणि बाकीच्या गोष्टी परत डेव्हलप झाल्या. तर परत एक ऍडमिशन झालं त्यांचं आणि परत नेक्स्ट क्लेम जो आहे तो पण 48,000चा झाला. तर त्या फॅमिलीला एवढं क्लिअर जाणवलं की आज जर मी हे काढलं नसतं किंवा त्यावेळेस यांनी मला हे करून दिलं नसतं तर डेफिनेटली त्यांनी कुणाकडून तर ते लोन घेतलं असतं किंवा घरातली एखादी सोन्याची वस्तू किंवा काहीतरी मोडूनच त्यांनी खर्च वागवला असतं. पण त्याच्यानंतर एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. त्यांनी त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक दिवशी मला कॉल केला. ते ऍक्च्युली राहतात त्या येरवड्यातल्या थोडं स्लम एरियामध्ये. मला त्यांनी तिथं बोलवलं सर म्हणजे प्लीज या मी बोलवते म्हणून. आणि त्यांचे आई वडील आणि त्यांची फॅमिली तिथं राहते. त्यांना सगळ्यांना त्यांनी इन्शुरन्स करायला लावला. सगळ्यांचा मिळून जवळजवळ 60,000 का 70,000 रुपये प्रीमियम होता. त्यांनी त्यावेळेस सुद्धा इमिजिएट मला 25-30,000 रुपये दिले आणि सर म्हटले हे बाकीचे पैसे माझी रिस्पॉन्सिबिलिटी. इव्हन त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की 15 दिवसांनी तुम्हाला हे पैसे मिळतील. 17व्या दिवशी न मागता त्यांच्याकडून मला ते पैसे आले. तर हे किती जेन्युइन लोक असतात. तर हा एक एक्सपिरियन्स काय की इनडायरेक्टली मला त्यावेळेस काय वाटलं माहित नाही. मी स्वतः
मॅडम किती देऊ शकतात, 4,000 दिले, मी ती पूर्ण पॉलिसी करून दिली. पण इनडायरेक्टली त्यांना जेव्हा गरज होती त्यावेळेस मी त्यांच्या मदतीला पडू शकलो, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि डेफिनेटली अशा पद्धतीनंच थोडं काम करायला, म्हणजे असं इन्सिडेंट किंवा असे एक्सपिरियन्स असतात ना, तर तुम्हाला डेफिनेटली अजून चांगल्या पद्धतीने काम करायला अपग्रेड करायचं. बरोबर, हीच खरी मोटिवेशन असते. सो अजून एक प्रश्न आहे मला, ह्या क्षेत्रामधला अजून कुठला आठवणीचा किस्सा तुम्हाला आठवतोय? आणि आता बरेच अनुभव असे पण आहेत की अजून असं वाटतं किंवा त्यांना आपल्याला तिथं काउंटर पण करता येत नाही. बऱ्याच लोकांचं जेव्हा असं डिस्कशन चालू असतं किंवा मग बऱ्याच असं 1 to 1 चालू असतं, बऱ्याच गोष्टी डिस्कशन चालू असतात, हे ते एवढं समीक्षण एवढं. जनरली असं एज्युकेटेड लोकांच्याकडून पण हा प्रश्न येतो, असं नॉन एज्युकेटेड लोकांच्याकडूनच नाही. मला गरजच वाटत नाही किंवा मला असं वाटत नाही मला काय होईल. ठीक आहे, तो त्यांचा थॉट प्रोसेस किंवा त्यांची बिलीफ सिस्टीम. पण आज ते डे बाय डे त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या बाकीच्या गोष्टींसाठी रिस्क हे घेतात, घराच्या बाहेर पडतात, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही रिस्क कॅरी करताय. तर डेफिनेटली ही सगळ्यांसाठीच गरज आहे. पण बऱ्याच वेळा लोक कनेक्ट होत नाही आणि हेच लोक काहीतरी इन्सिडेंट घडल्यानंतर मग फोन करतात, सर आपण असं डिस्कशन झालेलं होतं, आज आपल्याला करता येईल का, आज मला असंच. किंवा मला 1-2 दिवसापूर्वीच एक चांगले क्लायंट आहेत माझे, त्यांच्या आई वडिलांच्या रिलेटेड असंच डिस्कशन झालेलं होतं आणि मागच्या आठवड्यात त्यांना काहीतरी स्पाईन सर्जरी सांगितलेली आहे आणि त्यांचा मला फोन आला, सर आपण 1-1.5 वर्षापूर्वी असं माझ्या पॅरेंट्ससाठी डिस्कस केलेलं होतं, तर ते आज करून आपल्याला असं करतात. सर म्हणलं नाही, आता आज डायग्नोसिस तुमचं प्रॉपर झालेलं आहे, डायग्नोसिस झाल्यानंतर मी काही करू शकत नाही. आणि ह्याच मला खूप वाईट वाटतं. त्यावेळेस मी तुमचा इगरनेसली फॉलोअप घेतला, पण तुम्हाला काय वाटलं की त्याची मला गरज नाही. आता एकच सपोर्ट करू शकतो की माझ्या क्लायंट लिस्ट मधले जे डॉक्टर माझे चांगले कनेक्टेड आहेत, त्याच्या रिलेटेड डॉक्टर चांगले मी कनेक्ट करून देतो, त्यांचं ओपिनियन घ्या. तुम्ही सर्जरी शक्यतो पॉसिबल असेल तर ती न करता कव्हर होत आहेत का बघा, एवढंच मी करू शकतो म्हणजे या केसमध्ये. त्यावेळेस जर असतं तर आज डेफिनेटली सगळं तुमचं हॉस्पिटलचं जेवढं काय आहे तेवढं सपोर्ट करता आलं असतं. तर अशा पण गोष्टी डे टू डे लाईफ मध्ये होत असतात आणि डेफिनेटली हा पार्ट आहे इंडस्ट्रीचा, ह्या गोष्टी होणारच आहे. तर त्यांच्यासाठी आमच्यासारख्या लोकांचं काम आहे की त्यांना अवेअर करून त्यांना या इंडस्ट्री किंवा त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स कनेक्ट करा. तेव्हा त्यांनी तुमची गोष्ट ऐकली असेल पण आज मला पण वाईट वाटतं, त्यावेळेस थोडं अजून मी अग्रेसिव्हली झालो असतं तर कदाचित त्यांनी केलं पण असतं. ते मी थोडं अग्रेसिव्हली नाही झालो, हे माझं पण, मला पण तो आतून कुठून जाणवलं. तर थोडं इथून पुढे मी अशी थोडी स्ट्रॅटेजी पण करेन की ठीक आहे, त्यावेळेस तेवढं पुरतं म्हणतील ती लोक की बाबा खूप मागे लागलं, पण असे इन्सिडेंट झाले तेव्हा त्याच वेळेस म्हणतील पण की केलं म्हणून मी त्यावेळेस सर्व. सो खूप सारे लोक इन्स्पायर झाले असतील तुमचं हे सगळं बोलणं ऐकून. तर नवीन मेंबर्स ज्यांना इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स मध्ये यायचंय त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? खरंच तुमची जर इच्छा असेल की या इंडस्ट्रीशी कनेक्ट व्हायचं की या इंडस्ट्रीमध्ये काम करून मला माझं एक काहीतरी पॅशन किंवा मला काही माझं एक एम्पायर उभा करायचा आहे, तर डेफिनेटली या इंडस्ट्रीची डेप्थ तेवढी आहे. कारण आज मी ओव्हरऑल जेव्हा ऑल ओव्हर इंडिया किंवा ग्लोबली जेव्हा बाहेर कॉन्फरन्स किंवा अवॉर्डसाठी वगैरे जातोय ना, तर ओव्हरऑल मी इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांशी भेटतोय आणि मला एक खूप चांगली सवय आहे की मला एखादा चांगला पर्सन किंवा एखादा चांगला भेटला तर मी त्याचा लाईफ लॉंग हात पकडून ठेवतो. मग तो कुठेही असू दे त्याच्याकडे जाऊन भेटेन किंवा त्यांच्याशी 1 to 1 डिस्कस करेन आणि त्यांच्याकडून बऱ्याच प्रकारचं गायडन्स पण मिळतं. तर हे माझ्या दृष्टीने एक देवाचा माझ्यासाठी आशीर्वाद आहे की माझे आयुष्यात अशा प्रकारची लोकांची संख्या जास्त आहे. तर हे ज्यांना इच्छा असेल 100% तुम्ही कनेक्ट व्हा, माझ्याशी कनेक्ट व्हा किंवा तुमच्या जवळचे जे या इंडस्ट्रीज आयडॉल असतील किंवा तुमच्या जिथं ओळखी आहेत त्यांच्याशी कनेक्ट व्हा. ते डेफिनेटली तुम्हाला गाईड करेल आणि ही एक इंडस्ट्री अशी की कोणी तुम्हाला गाईड करेल. आता पहिला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, पण आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आफ्टर कोविड एक वेगळी सिच्युएशन आली आहे आणि आता इन्शुरन्स ही काळाची गरज आहे. सो एक जाता एक रॅपिड फायर राऊंड तुमच्यासाठी. विमा खरेदी न करण्यासाठी तुम्हाला सर्वात विचित्र काय रिझन मिळाले? सेम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला माझी गरजच वाटत नाही किंवा माझ्या आयुष्यात मला असा त्रास काय होईल किंवा मला कधी मी आजारी पडेल किंवा माझ्या बाबतीत काय होईल असं मला वाटतच नाही. असं कधी तर वाटतं ते आश्चर्यकारक वाटतं. कारण आज कोणीही पूर्ण म्हणजे असं बिलीव्ह करून शकत नाही की मला काय होईल. कारण आज सरप्राईज इव्हेंट एवढे सराउंडिंग मध्ये आणि आपल्याच बाबतीत झाला पाहिजे तेव्हाच आपण शांत व्हायचं. कारण पुढच्या कुणाच्या जवळच्या डिअर वन मध्ये जेव्हा होत असेल तेव्हा पण शांत होणं गरजेचं आहे. आजचा काळ असा आहे की डिसीज कोणाला पाहून येत नाही, कोण स्टार आहे, कोण खालच्या लेवलचा, कोण वरचा, कोणी कोणाला बघून डिसीज येत नाही. तर तुम्ही तुमचं लाईफ सिक्युअर करायला नक्की विसरू नका. आजची पर्सनॅलिटी अमोल निगाडे सर
खूप इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी, खूप सारं नॉलेज तुम्ही शेअर केलं आणि असं मी इथं आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅडम. ऍक्च्युली खरंच मला पण इथे येऊन माझे जे काही नॉलेज किंवा माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स जो काही शेअर करण्याची संधी पण दिली त्याच्याबद्दल ML प्रियन आणि अभिलेषा मॅडमचं पण आभार व्यक्त करतो.